नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया. आज आपल्याला बनवायचा आहे पावभाजी राईस. त्यासाठी ना मी इथं बासुमती तांदूळ वापरलेले आहेत. तांदूळ छान 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग टाकायचं त्यामध्ये ग्लासभर पाणी आणि तांदूळ झाकून ठेवून द्यायचे. पावभाजी राईससाठी ना इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत, 3 टमाटे, 1 कांदा, 1 शिमला मिरची घेतलेली आहे, पत्ताकोबी घेतलेली आहे आणि बीट घेतलेला आहे. आता भाज्या ना छान कापून घ्यायच्या. फक्त बटाट्याचं ना साल काढून घ्यायचं आणि बटाटा धुवून आपल्याला टाकायचं आहे. सगळ्या भाज्या बारीक कापून आपण कुकरच्या डब्यामध्ये टाकायच्या. भाज्या टाकून झाल्या ना मग टाकायचं इथं चवीपुरतं मीठ आणि इथं ना हिरवे वाटाणे वापरलेले आहेत मी. थोडंसं बटरचा तुकडा टाकायचा. डबा लगेचच आता कुकरमध्ये ठेवायचा. ह्याच्यामध्ये ना मी अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे बरं का. मेन म्हणजे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या छान करून घ्यायच्या. आता आपण इथं भातासाठी ना पाणी ठेवायचं. त्यामध्ये खडे मसाले टाकायचे, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि तांदूळ पण आपले छान भिजलेले आहेत. तांदूळ जर भिजलेले असले ना तर भात ना मोकळा होतो आणि लवकर शिजतो बरं का. आता इथं छान खळखळ उकळी फुटलेली आहे. थोडासा बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरच तांदूळ छान असे शिजवून घ्यायचे. आता इथं तांदूळ ना आपले छान शिजलेले आहेत. तर काय करायचं, लगेचच चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये ना जे जास्तीचं पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आणि जे आपण खडे मसाले टाकलेले आहेत ना ते काढून घ्यायचे. आता तोपर्यंत आपली भाजी पण छान शिजलेली आहे. कुकर गार झालेला आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता भाज्या एकदम छान शिजलेल्या आहेत. आता पाणी टाकलं नव्हतं तरी पण भाज्यांचं बघा किती पाणी सुटलेलं आहे. तर काय करायचं, फक्त थोडंसं पाणी काढून घ्यायचं आणि बाकीचं तसंच ठेवायचं. मॅशरनी छान अशा भाज्या मॅश करून घ्यायच्या, जास्ती पण गाळ करून घ्यायच्या नाहीत, म्हणजे अर्धवट भाज्या मॅश करून घ्यायच्या. आता कढईमध्ये टाकायचं बटर अजिबात जळून द्यायचं नाही. मग लगेच तेल टाकायचं. मसाल्यामध्ये टाकायची धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, पावभाजी मसाला, लसूण अद्रक पेस्ट टाकायची आणि छान असे मसाले परतून घ्यायचे. मसाला परतून झाला की लगेचच टाकायची मॅश केलेली भाजी. सगळी भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आणि ना परतून घ्यायची की भाजीमधलं जास्ती पाणी ना पूर्ण आटून गेलं पाहिजे तोपर्यंत भाजी छान परतून घ्यायची. आता मी इथं वापरलेला आहे भगवा रंग. तुम्हाला जर रंग वापरायचा नसला ना तर ऑप्शनल आहे, नाही टाकला ना तरी पण चालेल. भगवा रंग टाकला ना भाजीला छान असा कलर येतो. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि भाजी मिक्स करून घ्यायची. राईस पण आपला छान मोकळा झालेला आहे आणि परतलेल्या भाजीमध्ये ना पूर्ण राईस टाकायचा आणि छान असा मिक्स करून घ्यायचा. मिक्स झाला ना 2च मिनिटाची फक्त आपल्याला इथं वाफ घ्यायची. वाफ करून घेतली की लगेचच टाकायची हिरवीगार कोथिंबीर आणि छान असं मिक्स करून घ्यायचा. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हा राईस किती छान झालेला आहे. बघायलाच हा इतका छान दिसतोय ना तर खायला तर खूपच छान झालेला आहे बरं का हा. आणि ही रेसिपी बनवताना ना मला वाटलं की हा भात नक्कीच चिकट होईल, पण अजिबात चिकट झालेला नाही आहे. आणि गॅस बंद करायचा आणि मगच ह्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आणि तयार झालेला आहे आपला पावभाजी राईस. तुमच्या अशाच पावभाजी खाणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत ना हा पावभाजी राईस नक्की शेअर करा आणि ह्याच्यावर टाकायची थोडीशी हिरवीगार कोथिंबीर, थोडंसं बटर. मस्तपैकी बटर मेल्ट झालं ना लगेचच खायला घ्यायचा. दिसायलाच हा राईस इतका चमचमीत दिसतोय ना, खायला तर खूपच छान झाला आहे. नक्की मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.